मुक्त आनंदघन दिवाळी 2023च्या वारी विशेषांकातील विद्याधर ताठे पाटील लिखित वारी आणि वारकरी संप्रदाय या लेखाचा क्रमशः भाग 3. वारकरी संत व वारकरी वाङ्मय. संत निवृत्तीनाथ 13वे शतक ते संत निळोबा 17वे शतक अशी वारकरी संप्रदायास लाभलेल्या संतांची महनीय परंपरा आहे. एवढी प्रदीर्घ संत परंपरा लाभलेला वारकरी संप्रदाय हा भारतभूमीवरील एकमेव संप्रदाय आहे. या संत मालिकेत अगदी अलीकडच्या काळात संत गाडगे महाराज 19वे शतक, संत तुकडोजी महाराज यांचीही कामगिरी योगदान अपूर्व आहे. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम आणि संत गाडगे महाराज हे 5 संत वारकरी संप्रदायाचे पंचप्राण आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव हे समकालीन एकत्र कार्य केलेले संप्रदायाचा पाया रचणारे संत आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीत त्यांची 2 भावंडे मुक्ताबाई व सोपानदेव, संत नामदेव, संत गोरोबा, संत सावतामाळी, संत चोखामेळा असे अनेक संत झाले. या संतांचा काळ इसवी सनाचे 13वे शतक म्हणजे वारकरी संप्रदायाचा सुवर्ण काळ होय. संत ज्ञानदेवांनी या संप्रदायाचा 13व्या शतकात पाया घातला. संत नामदेवांनी थेट पंजाब पर्यंत संप्रदायाचा विस्तार केला. संत एकनाथांनी या संप्रदायास भागवत व भावार्थ रामायण लिहून बळकटी आणली आणि संत तुकारामांनी 16वे शतक आपल्या कार्याने कळस चढविला आणि संत बहिणाबाईंनी ध्वजा फडकविली. वारकरी संप्रदायाचे भाग्य थोर की संप्रदायाला अनेक परिवारांच्या व्यक्ती संत म्हणून लाभले. ज्ञानदेवादी 4 भावंडे, नामदेव परिवार, चोखामेळ्यांचा परिवार, चोखामेळ्यांच्या बहिणीचा परिवार या सर्वांच्या अभंग रचना या वारकरी वाङ्मयाचे वैभव आहे. चोखामेळा, त्यांची पत्नी सोयराबाई, चोखामेळ्यांचा मुलगा कर्ममेळा, चोख्यांच्या बहिणीचा नवरा बंका अशा सर्वांची अभंग संपदा उपेक्षित दलित समाजात वारकरी संप्रदायाने केलेल्या आत्मविश्वास जागरणाचेच दर्शन आहे. वारकरी संप्रदायाचे आणखी एक भाग्य म्हणजे या संप्रदायाला लाभलेले बहुतेक सर्व संत हे कवी आहेत. त्यामुळे संत कवींचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय अशी सार्थ ओळख रूढ झाली. या सकल संतांचे वाङ्मय म्हणजे मराठी भाषेचे ऐश्वर्य आहे. मराठी भाषेला या संतांनी अभंग, ओवी, भारुड अशी छंदांची लेणी देऊन सत्व संपन्न केलेले आहे. वारकरी संप्रदायाच्या भजनामध्ये ज्ञानोबा तुकाराम असे एक भजन जयघोष प्रसिद्ध आहे. ज्ञानोबा तुकाराम हे वारकऱ्यांच्या हातातील 2 टाळ आहेत. ज्ञानोबा तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे 2 डोळे आहेत. ज्ञानोबा तुकाराम या जयघोषात केवळ 2 संतांचाच गौरव करण्याची भूमिका नाही, तर या 2 नावांमध्ये सकल संत मालिकेचा समावेश आहे. थोर विचारवंत विनोबा भावे याविषयी म्हणतात, ज्ञानोबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे. या 2 नावात सर्व आधीच्या व नंतरच्या संतांचा समावेश आहे. वारकरी संप्रदाया एवढे विपुल व विविधांगी वाङ्मय अन्य कोणताही संप्रदायाकडे नाही. संत निवृत्तीनाथांपासून ते संत निळोबापर्यंत आपणास प्रत्येक संताचे अभंग वाङ्मय मिळते. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि हरिपाठ हे संप्रदायाच्या तत्वविचाराचे मुख्य अधिष्ठान मानले जातात. तसेच संत एकनाथांचे नाथ भागवत व भावार्थ रामायण आणि संत नामदेव व संत तुकाराम यांच्या अभंग गाथा हे वारकरी संप्रदायाचे मुख्य वाङ्मय होय. या वाङ्मयातील ज्ञानेश्वरी, नाथ भागवत व तुकाराम गाथा या 3 ग्रंथांना वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हटले जाते. वारकरी वाङ्मयामध्ये संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा, संत सोयराबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई या महिलांच्या अभंगांचे एक विशेष प्रकारचे योगदान आहे. या महिलांच्या सामाजिक स्तराकडे पाहता मुक्ताई या ज्ञानदेवांच्या भगिनी आहेत. सोयराबाई गाव कुसाबाहेर राहणाऱ्या संत चोखामेळ्यांची पत्नी आहेत. कानोपात्रा एका वेश्येची मुलगी आहे. जनाबाई नामदेवांच्या घरातील दासी आहे आणि बहिणाबाई प्रापंचिक गृहिणी आहेत. एका संताची एक अभंग रचना नव्हे तर एक अभंग चरण इथे द्यायचा म्हटले तरी एक ग्रंथ होईल. त्यामुळे कोणाच्याही अभंगाचा नमुना न देता आपण वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणून ज्या ग्रंथांना गौरवले जाते त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. ज्ञानेश्वरी. संत ज्ञानेश्वरांनी श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्या अनुज्ञेनुसार शके 1212 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील हा टीका ग्रंथ लिहून पूर्ण केला.
यापूर्वीचे आचार्य हे ब्रह्मसूत्रावरच भाष्य लिहित होते व तेही संस्कृत भाषेत, पण ज्ञानदेवांनी चाणक्यपणे भगवद्गीतेची निवड भाष्यग्रंथासाठी केली व आपले भाष्य मराठीतून लिहिले. गीतेच्या 700 श्लोकांवर ज्ञानदेवांनी 9000 ओव्यांची प्रदीर्घ टीका लिहिली आणि वारकरी संप्रदायाला अधिष्ठान ठरणारा एक ग्रंथ दिला. ज्ञानेश्वरीवर आजवर शेकडो अभ्यासकांनी प्रबंध लिहून PhD केलेली आहे. मराठी भाषेच्या उदय काळातील पण साहित्य वैभवाने नटलेला असा हा तात्विक ग्रंथ समस्त मराठी मनाचे, मराठी विश्वाचे भूषण आहे. हा ग्रंथ केवळ वारकऱ्यांनाच नव्हे तर अनेक अभ्यासकांना भुरळ पाडणारा असा आशय संपन्न ग्रंथ आहे. वारकरी प्रस्थानत्रयीत या ग्रंथाला अग्रमानाचे स्थान आहे. या ग्रंथाची महनीयता अनेक थोर विचारवंतांनी व व्यासंगी अभ्यासकांनी गायलेली आहे. प्राध्यापक वा धोंड म्हणतात, गीतेवरील अन्य सर्व टीका भाष्यग्रंथांपेक्षा ज्ञानेश्वरी वेगळी आहे. ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांचा गीतानुभव आहे असे ज्ञानेश्वरीचे पहिले अधिकारी श्रोते संत नामदेवांनी सांगितले आहे. तुवा जो ग्रंथानुभव गीतेसी दाविला भाग. ग्रंथानुभव हा अनुवाद, टीका, भाष्य, निरूपण यासारखा स्वतंत्र वाङ्मय प्रकार मांडला तर त्या स्वरूपाचा ज्ञानेश्वरी हा जगाच्या साहित्यातील एकमेव ग्रंथ ठरतो. संत साहित्याचे साक्षेपी अधिकारी श्री ल. रा. पांगारकर म्हणतात, ज्ञानेश्वरीत कर्म आहे पण कर्माची कटकट नाही, भक्ती आहे पण ती भोळी भाबडी नाही, ज्ञान आहे पण केवळ शब्दज्ञान नाही. ज्ञानेश्वरीने योग मार्गाला भक्तीची बैठक दिली आहे आणि भक्तीला ज्ञानाचा डोळाही दिला आहे. हा संगम खरोखरच अपूर्व आहे. ज्ञानेश्वरी हा एकाच वेळी तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, त्याच वेळी आणि तो अनुपम असा काव्यग्रंथही आहे. ज्ञानदेवाने नवरसी वर्षेनमी असे म्हटले असले तरीही ज्ञानेश्वरी शांत रसाची मेजवानी आहे. नवरसात भक्तिरसाची भर ज्ञानदेवांनी घातली आहे. गुरुदेव रानडे ज्ञानेश्वरीबद्दल म्हणतात, उपमा, भाषा, सौंदर्य, तत्वज्ञान, साक्षात्कार, भक्ती आणि अद्वैत यांची सांगड, अलौकिक निरीक्षण शक्ती, अप्रतिहत कवित्व शैली, अलोट वाङ्मय माधुर्य या सर्व गुणांच्या संमिश्रणाने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ न भूतो न भविष्यती असा झाला आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात, ज्ञानेश्वरी हा मराठी भाषिकासाठी एकच धर्मग्रंथ सुपर्याप्त आहे. संत एकनाथांचे भागवत, वारकरी संप्रदायाचे दैवत श्री विठ्ठल हा भगवान श्री गोपाळ कृष्णाचाच अवतार आहे. ज्ञानदेवांनी श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेवर भाष्य लिहून वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वरीचे अधिष्ठान दिले आणि संत एकनाथांनी श्रीमद भागवत या संस्कृत ग्रंथावर मराठीत भाष्य लिहिले व वारकऱ्यांना नाथ भागवत हा श्रीकृष्ण लीला वर्णनाचा ग्रंथ मिळाला. गीता हे श्रीकृष्णाचे तत्वज्ञान आहे तर भागवत हे श्रीकृष्णाचे लीलारूप जीवनचरित्र आहे. अशा प्रकारे संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायातील त्रुटी दूर करून तो परिपूर्ण केलेला आहे. संस्कृतमधील श्रीमद भागवत हा अनेक स्कंदाचा ग्रंथ, प्रचंड ग्रंथ आहे. त्यातील 11व्या स्कंदावर एकनाथांनी भाष्य केलेले आहे. गीतेत जसा कृष्णार्जुन संवाद आहे तसा भागवताच्या 11व्या स्कंदात उद्धव श्रीकृष्ण संवाद आहे. काही जण त्यास उद्धव गीता असेच म्हणतात. संत एकनाथांच्या मराठी भागवतात 18,000 ओव्या आहेत, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या दुप्पट. ह्या ग्रंथाच्या लेखनाचा प्रारंभ एकनाथांनी पैठण येथे केला, पण बहुतेक सर्व भाग वाराणसी येथे पूर्ण केला आहे. खरे तर श्रीमद भागवतावर मराठीत भाष्य लिहिण्यास वाराणसीच्या संस्कृत पंडितांचा विरोध होता, पण शेवटी नाथ महाराजांच्या मराठी टीका ग्रंथाची वाराणसीतील पंडितांनी हत्तीवरून मिरवणूक काढली. इसवी सन 1573. भक्ती हा राजमार्ग आहे हे श्रीमद भागवताचे मुख्य प्रतिपादन आहे. नाथांच्या मराठी भागवतावर ज्ञानेश्वरीची दाट छाया आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी समजण्यासाठी नाथांचा भागवत ग्रंथ आधी वाचला जातो. संत तुकाराम महाराजांनी नाथ भागवताची अनेक पारायणे केलेली आहेत व शरण शरण एक नाथा पायी माथा ठेविला अशी वंदनाही केलेली आहे. ज्ञानेश्वरांच्या ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी सारखा अध्यात्म विषयावरील महत्वाचा प्रबंध ग्रंथ मराठीत दुसरा झालेला नाही. नाथांचे भागवत वारकरी संप्रदायाच्या धर्ममंदिराचा आधारस्तंभ आहे. संत बहिणाबाई यांनी तसा नाथांचा गौरवही केलेला आहे. वारकरी संप्रदायाचे अधर्वयू ह. ब. प. धुंडा महाराज देगलूरकर यांचा हा अभिप्राय
नाथ भागवताचे नेमके महत्त्व विशद करणारा आहे. अनेक जण नाथांच्या भागवताला ज्ञानेश्वरीचा नवा अवतार म्हणतात. श्री तुकाराम गाथा. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीला ब्रह्मसाम्राज्य दीपिका म्हणून गौरविले जाते, तर तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेला वारकरी 5वा वेद मानतात. सुमारे 4-4.5 हजार अभंग यांच्या नावावर आहेत. त्यांच्या अभंगातून ज्ञानेश्वरी व नाथ भागवत यातील भक्तीचाच बोध होतो. या दृष्टीने तुकाराम महाराज भागवत धर्म मंदिराचे कळस ठरतात. संत नामदेव पांडुरंगासह स्वप्नात आले व त्यांनी अभंग लिहिण्याची आज्ञा व प्रेरणा दिली, असे संत तुकाराम आपल्या अभंग लेखनाबद्दल सांगतात. वारकरी संप्रदायात ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका अशी जोडी मांडली जाते. काही खोडसाळ अभ्यासक ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ यांच्यापासून तुकारामांना वेगळे काढतात व स्वतंत्र दाखवितात, पण हा तुकोबांवरच अन्याय आहे. खुद्द तुकोबाच ज्ञानदेव, एकनाथ, नामदेव यांचा जो वडीलकीचा व पूर्वसुरींचा मान देतात, तो हिरावून घेणारे आपण कोण? तुकाराम गाथेतील अभंग हे ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, भागवत यामधील तत्वाचाच नवा आविष्कार आहे. संत तुकोबांचे 10वे वंशज व संत साहित्याचे आणि तत्वज्ञानाचे थोर चिंतक, अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे देहूकर यांची धारणा पुढील प्रमाणे सांगता येईल. वारकरी संप्रदाय हा मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह आहे. तुकोबांना समजून घेतले म्हणजे वारकरी परंपराच समजली, म्हणजेच मराठीच्या आकलनाची कळच हातात आली. तुकोबांचे विचार हे वेगळे आणि स्वतंत्र दर्शन आहे. त्याच्या मांडणीची सुरुवात प्रथम ज्ञानदेवांनी केली, तुकोबांनी ती पूर्णतेला नेली. प्राध्यापक राम बापट म्हणतात, आमुचा स्वदेश भुवनत्रया माझी वास, असे म्हणणाऱ्या तुकोबांच्या आत्मप्रत्ययाचा आवाका देश, धर्म, जात यांच्या सीमा ओलांडून एकूण मानवतेला कवेत घेणारा आहे. या वारकरी प्रस्थानत्रयीशिवाय संत नामदेवांची अभंगगाथा, नाथांचे रुक्मिणी स्वयंवर, विविध संतांचे हरिपाठ आणि स्फुट अभंग हे वारकरी संप्रदायाने मराठी सारस्वताला दिलेले अपूर्व ऐश्वर्य आहे. वारकरी फड परंपरा. वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरा जेवढी महत्वाची आहे, तेवढीच संत तुकारामोत्तर काळात विशेष जोमाने उत्कर्ष पावलेली फड परंपरा महत्वाची व अनन्यसाधारण आहे. वारकरी संप्रदायाची सध्याची सुदृढ संघटन रूपी भव्य दिव्य इमारत ज्या मजबूत पायावर उभी आहे, तो पाया व मुख्य ढाचा आहे वारकरी फड परंपरा. ही फड परंपरा संत नामदेवांपासून प्रारंभ झाल्याचा संत तुकारामांचाच अभंग आहे. शिंपियाचा पोर एक खेळी नामा, तेने सतत फड जागविला रे. संत तुकोबांचा ही फड होता, पण फड परंपरेला खरी ऊर्जित अवस्था आणून जोमाने उत्कर्ष केला तो मल्लप्पा वास्कर यांनी. त्यांना संत तुकोबांचा साक्षात अवतार मानले जाईल. फड म्हणजे वारकऱ्यांच्या विशिष्ट समूहाचा एक गट. प्रत्येक फडाचा एक संस्थापक असतो व त्या संस्थापकाला आपला गुरु समजून त्याच्याकडून व त्याच्या गादीवरील अधिकारी उत्तराधिकाऱ्याकडून ज्याला वारकरी व्हायचे आहे असे भाविक तुळशीची माळ व वारीचे व्रत अनुग्रह रूपाने स्वीकारतात आणि असा अनुग्रह घेणाऱ्यांचा गट त्या विशिष्ट फडाचे वारकरी म्हणून ओळखला जातो. वारकरी संप्रदायात असे अनेक फड आहेत. अनेक फड व त्या फडांचे हजारो लाखो अनुग्रहित वारकरी हे या संप्रदायाचे स्वरूप आहे. फड, मठ, दिंड्या ही वारकरी संप्रदायाची संघटनात्मक रचना आहे. डॉक्टर भा प बहिरट आपल्या वारकरी संप्रदाय उदय व विकास या ग्रंथात वारकरी फडाची व्याख्या पुढील प्रमाणे करतात. फड म्हणजे वारकरी प्रमुख व त्यांच्या शिष्य मंडळींचा संघटित समुदाय. प्रत्येक फडाची पंढरपूर येथे आपली अशी जागा असते. तेथे त्या फड प्रमुखाच्या अधिपत्याखाली त्या फडाचे दिवसभराचे धार्मिक कार्यक्रम होतात. वारकरी पंढरपूरला वारीला येतो तेव्हा आपल्या गुरुच्या फडावर जातो व वारी संपेपर्यंत त्याचा मुक्काम फडावर असतो. फडावर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भजन, प्रवचन व कीर्तन असे कार्यक्रम होतात. या सर्व कार्यक्रमांचे स्वरूप सामूहिक असते. त्यामुळे फडांवरील सर्व वारकरी या भजनात भाग घेतात व प्रवचन कीर्तनाचे श्रवण सुख लुटतात. विशेष म्हणजे प्रत्येक फडावर 24 तास एक वीणावादक जय जय राम कृष्ण हरीचे नामस्मरण करीत असतो. यालाच अखंड नामाचा जागर म्हटले जाते. साधारणतः 4 तास 6 तासांनी वीणाधारक वारकरी बदलले जातात, पण वीणावादन व नामस्मरण अखंड चालू ठेवण्याचा कटाक्ष सांभाळला जातो. फड मराठी सांस्कृतिक वैभव.
फड या शब्दाला मराठीमध्ये विशेष व वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मराठीत 4 फड प्रसिद्ध आहेत. वारकरी फड भक्ती, कुस्तीचा फड शक्ती, तमाशाचा फड कला, उसाचे फड उद्योग. वारकरी फडांनी भक्तीचे, कुस्तीच्या फडांनी शक्तीचे, तमाशाच्या फडांनी कलेचे आणि उसाच्या फडांनी कृषी उद्योगाचे जनत संरक्षण व संवर्धन केलेले आहे. मराठी राष्ट्रदेवता या 4 फड रूपे हातांनी चतुर्भुज झालेली आहे. हे 4 फड हेच मराठी मनाचे 4 पुरुषार्थ आहेत. चंद्रभागेचे स्नान, पुंडरीक दर्शन, नगर प्रदक्षिणा, विठ्ठल दर्शन आणि फडावर होणारे भजन, प्रवचन, कीर्तनाचे कार्यक्रम असा प्रत्येक वारकऱ्याचा वारीतील दिनक्रम असतो. पंढरपूर जवळ असलेल्या गोपाळपूर येथे पौर्णिमेला काला नावाचा कार्यक्रम होतो व काल्याचा प्रसाद घेऊन वारकरी वारी पूर्ण झाल्याच्या आनंदात समाधानात आपल्या गुरुची आज्ञा घेऊन गावी परत जातो. एकादशीचा उपवास, द्वादशीची खिरापत आणि पौर्णिमेचा गोपाळ काला यांना वारकऱ्यांच्या वारीमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. या सर्व गोष्टींचे संतांनी त्यांच्या अभंगातून सविस्तर वर्णन प्रतिपादलेले आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ असे काल्याचे दुर्लभत्व संत तुकारामांनी सांगितलेले आहे. ज्वारीच्या लाह्या, दही, साखर, मीठ, मिरच्या या पदार्थांच्या मिश्रणातून काला हा प्रसाद बनविला जातो. हरिकीर्तनानंतर सर्वजण एकमेकाला काला देतात, एकमेकांना तोंडात भरवितात. सारा वारकरी समाज एक आहे, इथे भेदाभेद नाही, स्पृश्य अस्पृश्य भाव नाही हे एकमेकांच्या तोंडात काला भरवून वारकरी संप्रदाय कृतीने दाखवून देतो. वारकरी संप्रदायातील काला हे वारकरी समतेचे सर्वोच्च कृतिरूप दर्शन आहे. रोटी व्यवहारातील ही कृतिरूप समता वारकरी आचार धर्माचा प्रमुख भाग आहे. प्रमुख फड, मठ आणि दिंड्या. संत नामदेव महाराजांचा फड, श्री तुकाराम महाराजांचा देहूकर फड आणि संत तुकाराम महाराजांचा विद्यावंश मानला गेलेला वैकुंठवासी वल्लप्पा वास्कर यांचा वास्कर फड हे संप्रदायातील मुख्य आद्य फड मानले जातात. या 3 प्रमुख आद्य फडांपासून पुढे अनेक शाखा उपशाखा निघाल्या. वारकरी संप्रदायाच्या विस्तारासाठी अनेक उपफडांची, शाखांची निर्मिती झाली, अनेक मठ निर्माण झाले, हजारो दिंड्या निघाल्या. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत म्हणजे 13वे ते 16वे शतक असा 300-350 वर्षांचा वारकरी संप्रदायाच्या वाटचालीचा प्रवास हा एखादा प्रमुख संत व त्याची प्रभावळ या भोवती केंद्रीभूत होता. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांनी त्यांच्या काळातील वारकरी भक्ती चळवळीचे नेतृत्व केले. पण संत तुकारामांनंतर संत बहिणाबाई, संत निळोबा, संत शंकर स्वामी सिऊरकर हे संत झाले. पण संप्रदायांचा विस्तार व संघटनात्मक वाढ फड परंपरेच्या अंगाने झाली. एका प्रमुख संताऐवजी विविध फडांचे प्रमुख आणि मठाधिपती यांनी संप्रदायाचे सामूहिक नेतृत्व करीत भागवत धर्माची चळवळ खेडोपाडी रुजवली. व्यक्तीकडून संस्थागत सामूहिक नेतृत्वाकडे झालेले वारकरी संप्रदायातील हे परिवर्तन विशेष अभ्यासनासारखे आहे. आज संप्रदायामध्ये नामदेव महाराजांचा फड, देहूकरांचा फड, वास्कर महाराजांचा फड या 3 प्रमुख फडांशिवाय आजरेकरांचा फड, गंगू काका शिरवळकरांचा फड, ठाकूरबुवांचा फड, बेलापूरकरांचा फड, राशीनकरांचा फड, कराडकरांचा फड, दादा महाराज सातारकरांचा फड, बंकट स्वामींचा फड, साखरे महाराजांचा फड, धोंडोपंत दादांचा फड, औसेकर महाराज फड हे वारकरी फड प्रसिद्ध आहेत. फडानंतर वारकरी संघटनेतील आणखी एक प्रमुख अंग म्हणजे विविध मठ व त्या मठांचे मठाधिपती. पंढरपूर क्षेत्री आजही अनेक मठ वारकरी भक्ती परंपरेचे जोमाने वहन करीत आहेत. त्यामध्ये महिपती महाराज मठ, अंबळनेरकर महाराजांचा मठ, चातुर्मास्य महाराजांचा मठ, तनपुरे महाराज मठ, मनमाडकर महाराजांचा मठ, कुकुरमुंडे यांचा मठ, पुणेकर मठ, वडगावकर मठ, जळगावकर मठ, चोपडकर मठ, गुंडा महाराज मठ, खंडारकर महाराजांचा मठ असे प्रमुख मठ आहेत. त्या मठांचे वर्तमान उत्तराधिकारी आपला भक्ती वारसा जतन करीत आहेत. फडाप्रमाणेच प्रत्येक मठाचे दिवसभराचे विविध प्रकारचे भजन, पूजन, प्रवचन, कीर्तन, पारायण असे कार्यक्रम परंपरेने ठरलेले आहेत. फड आणि मठ याप्रमाणेच फडाशिवाय म्हणजे स्वतःचा स्वतंत्र फड न स्थापता काही आध्यात्मिक अधिकारी व्यक्तींचे वारकरी संप्रदायाच्या कार्यातील योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. या महनीय व्यक्तींमध्ये कैलासवासी शं वा तथा मामासाहेब दांडेकर
ह.ब.प. धुंडा महाराज देगलूरकर, केशवबुवा देशमुख, विष्णुपंत जोग, शंकर महाराज कंधारकर, रंगनाथ महाराज परभणीकर, यशवंतबुवा जालनापूरकर यांचे कार्य नोंद घेण्यासारखे आहे. मामासाहेब दांडेकर व धुंडा महाराज यांना वारकरी संप्रदायातील राम लक्ष्मणाची जोडी असे गौरवाने म्हटले जाते व संप्रदायाचे अध्वर्यू मानले जाते. फड, मठ, अध्वर्यू महनीय व्यक्तीनंतर वारकरी संप्रदायाच्या संघटनेतील अखेरचा तळातला प्रमुख घटक म्हणजे दिंडी. वारकऱ्यांचा भजन करणारा सुसंघटित व विशिष्ट रचना असणारा घटक म्हणजे दिंडी. या दिंडीची रचना मोठी वैशिष्ट्यपूर्ण असते. या दिंडीत वारकऱ्यांची संख्या कमी जास्त कितीही असते. किमान 15 पासून कमाल 1500 पर्यंत असू शकते. दिंडीत सर्व वारकऱ्यांजवळ टाळ असतात. दिंडीत गरजेनुसार एकापेक्षा अधिक मृदंगवादकही असतात. पण एका दिंडीत एकच विनेकरी हा दंडक आहे. टाळ, मृदंग, विनेकरी यांच्यानंतर दिंडीत भगवी पताका खांद्यावर घेणारा एक गट असतो. तसेच तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन दिंडीत बरोबर चालणारी एक महिला वारकरी असते. तसेच एक महिला वारकरी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन दिंडीत चालत असते. ती गरजेनुसार दिंडीतील वारकऱ्यांना पिण्यास पाणी देते. कारण तहान लागली तरी वारकरी दिंडी सोडून जात नाहीत. तसा दंडकच आहे. दिंडीत तुळस ही श्रीकृष्ण परमात्म्याचे म्हणजेच श्री विठ्ठलाचे प्रतीक मानले जाते. देवाच्या सानिध्यात देवाला सोबत घेऊन देवाची वारी करणे हे दिंडीचे स्वरूप आहे. ही वारकरी धारणा व मनोभूमिका सर्वस्वी वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारणतः एका गावाची एक वारकरी दिंडी असते. काही मोठ्या गावात अनेक दिंड्याही असतात, तर काही वेळा अनेक गावातील वारकरी एकत्र येऊन एकच दिंडी बनवितात. ही दिंडी एकाच विशिष्ट फड प्रमुखाच्या शिष्य परिवाराची असते. एका फडाशी अशा शेकडो दिंड्या संलग्न असतात. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात या दिंड्यांना परंपरेने एक मानाचे स्थान आहे. अशा प्रकारेच महाराष्ट्रातील विविध संतांच्या ज्या पालख्या आषाढी महायात्रेसाठी पंढरपुरी येतात, त्या यात्रेत पालखी सोहळ्यात अनेक दिंड्या सहभागी असतात. दिंडीत केव्हा कोणते अभंग म्हणायचे ते दिंडी चालक या नात्याने विनेकरी ठरवितो. दिंडीच्या पायी वाटचालीचे संचलन सुसूत्रपणे होण्यासाठी दिंडी प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली काही चोपदार महत्वाची भूमिका पार पाडत असतात. दिंडीची एखाद्या संताच्या गावापासून पंढरीकडे होणारी पायी वाटचाल ही केवळ प्रवास वा पायपीट नसते, तर भावपूर्ण श्रद्धायुक्त अंतकरणाने भजन करीत अभंग गात केलेली आनंद यात्रा असते. ईश्वराचे सततचे नामस्मरण व अनुसंधान हा दिंडीचा अंतरंग स्थायी भाव असतो. त्यामुळे या पायी वाटचालीतील ऊन, वारा, पाऊस, पूर ही नैसर्गिक संकटे किंवा खाण्यापिण्याच्या गैरसोयी या साऱ्या अडचणी वारकऱ्यांना कधीच त्रासदायक वाटत नाहीत. या संकटांच्या रूपातही आम्हाला विठ्ठलच दिसतो असे वारकरी म्हणतात, तेव्हा त्यांच्या मनातील दुर्दम्य कोटीचा भक्तिभाव व्यक्त होतो. पालखी सोहळे. पंढरपूरला दरवर्षी 4 यात्रा भरतात. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या 4 यात्रांपैकी आषाढी यात्रेला महायात्रा म्हटले जाते. आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून वेगवेगळ्या गावातून निरनिराळ्या संतांच्या नावे पालख्या निघतात व पायी पंढरपूरला जातात. या संतांच्या पालखी सोहळ्यातील मुख्य पालखी सोहळा म्हणजे आळंदी ते पंढरपूर अशी वाटचाल करणारा संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा होय. त्यानंतर देहू येथून निघणारा संत तुकोबांचा पालखी सोहळा. याशिवाय महाराष्ट्राच्या विविध भागातून पुढील संतांच्या पालख्या पंढरीस येतात. संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, संत सोपानकाका सासवड, संत मुक्ताबाई एदलाबाद, संत नामदेव महाराज पंढरपूर, संत नरहरी सोनार पंढरपूर, संत रोहिदास पंढरपूर, संत चोखोबा व संत बका मंगळवेढे मेहुणपुरा, गुरु जनार्दन स्वामी औरंगाबाद, संत एकनाथ पैठण, संत दामाजी मंगळवेढे, संत जयारामजी वडगाव, संत शेकूबाबा शिरसावडी, संत गाडगेबाबा कोळे, संत तपकिरी बुवा चिंचगाव, मचिंद्रनाथ मचिंद्रगड, गोरक्षनाथ शिराळा, संताबाई पंढरपूर, रुक्माबाई कौंडियपूर अमरावती, संत शंकर महाराज माहुली अमरावती, संत ज्ञानेश्वर महाराज नेवासे, संत समर्थ रामदास सज्जनगड, संत सावता महाराज अरणभेंडी, संत गोरोबा काका तेर ढोकी, संत कुर्मदास लौळ, संत निळोबाराय पिंपळनेर, संत नरसिंह स्वामी मेहकर बुलढाणा, स्वरूपानंद ठाणेगाव बुलढाणा, संत भूतेश्वर महाराज नागपूर, संत श्री लिंबराज महाराज दैठण श्रीगोंदा,
पूर्णानंद भोगनूल बेळगाव, संत गजानन महाराज शेगाव, संत श्री गुलाब महाराज विदर्भ, संत श्री साधू महाराज कंधार जिल्हा नांदेड, संत चैतन्य महाराज ओतूर, संत वटेश्वर महाराज सासवड, संत शेषनारायण वाढवणे चांदूर इत्यादी पालखी सोहळ्यात समाविष्ट होणाऱ्या या पालख्या सर्व प्रसिद्ध आहेत. अवघ्या महाराष्ट्रातून 60-70 संतांच्या पालख्या वाटेतील गावाशी संपर्क करीत 18 ते 22 दिवस पायी प्रवास करीत पंढरपूरला आषाढी महायात्रेला जातात. ज्ञानदेवांच्या पालखी समवेत 200 दिंड्यांमध्ये 1.5-2 लाख वारकरी चालत पंढरीस येतात. त्यानुसार इतर संतांच्या पालखी सोहळ्यातही हजारो वारकरी सहभागी होतात. या सर्व पालख्या आषाढ शुद्ध नवमीला पंढरपूर जवळ वाखरी येथे एकत्र येतात व दुसरे दिवशी दशमीला वाखरी ते पंढरपूर अंतर एका पाठोपाठ एक चालत पंढरी नगरीत प्रवेश करतात. पंढरीत भरणाऱ्या 4 वाऱ्यांपैकी फक्त आषाढीलाच अशा पालख्या पायी येतात. अन्य 4 यात्रांना वारकरी आपल्या सोयीनुसार वाहनाने येतात. ही आषाढी वारीची परंपरा ज्ञानदेव काळापासून चालू आहे. म्हणजे सामूहिक वारी सोहळ्यास 1000 वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. संत तुकाराम महाराज देहूहून प्रथम आळंदीस व तेथून पंढरीस जात होते. तुकोबांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी देहू येथून तुकाराम महाराजांच्या पादुका व आळंदी येथून संत ज्ञानदेवांच्या पादुका घेऊन सोहळ्याच्या रूपात पंढरीची वारी सुरू केली. पुढे ही पद्धत काही वर्ष बंद पडल्याने ह.ब.प. हैबत बाबा यांनी आळंदी येथून संत ज्ञानदेव पालखी सोहळा सुरू केला, म्हणून त्यांना पालखी सोहळ्याचे प्रवर्तक मानले जाते. त्यांनी पालखी सोहळ्याला राजवैभवी स्वरूप दिले व लष्करी शिस्त लावली. हैबत बाबांनी नव्याने प्रारंभ केलेल्या या पालखी सोहळ्यातील भजनादी अन्य व्यवस्था करण्यामध्ये आळंदीकर, विठोबा वासकर आणि खंडूजी बाबा यांचे विशेष योगदान लाभले. इसवी सन 1827 मध्ये ह.ब.प. हैबत बाबांनी सुरू केलेला आळंदी पंढरपूर पालखी सोहळा गेली 182 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. विविध संतांचे हे पालखी सोहळे म्हणजे एक जनजागरण आहे. या जनप्रबोधनाचा नाम सोहळा आहे. भक्ती सुखाचा वर्षाव करीत या पालख्यांनी अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे फुलविलेले आहेत. पालख्यांची पायी वाटचाल, वाटेतील गावे, नित्य नैमित्तिक भजन, प्रवचन, कीर्तन, हरिजागर या प्रतिवर्षीच्या पालख्या व त्या योगे होणाऱ्या अमृत सिंचनामुळेच अवघ्या महाराष्ट्र वारकऱ्यांनी भक्तीने भारावून टाकला आहे व यामुळेच वारकरी विचारधारेला महाराष्ट्राची सत्वधारा होण्याचे भाग्य लाभलेले आहे. समारोप. उपरोक्त लेखात आपण वारकरी संप्रदाय, पूर्वस्थिती, संप्रदायाचा उदय, विस्तार, संप्रदायाची विशेषतः, विचारधर्म, आचारधर्म, प्रमुख संत, त्यांचे प्रमुख वाङ्मय या विषयांची वरवर माहिती घेतली आहे. सूक्ष्म बारकाव्याचा तपशीलवार विचार केलेला नाही, कारण हा लेख वारकरी संप्रदायाची तोंडवळख अशा स्वरूपाचा आहे. वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे, पालखी सोहळे, फड, परंपरा व दिंड्या, विविध मठ, विठ्ठल मंदिरातील सोहळे, पंढरी नगरीचे महात्म्य, वारकरी संप्रदायाचे सामाजिक योगदान असे अनेक मुद्दे विषय आहेत. प्राचीन भारतीय विचारधारेत संप्रदायाचे मूलतः 4 प्रकार कल्पिलेले आहेत. प्रकाश, स्वरूप, आनंद आणि चैतन्य असे ते मूल संप्रदाय किंवा स्कूल होत. या 4 पैकी वारकरी संप्रदाय हा प्रकाश स्कूल मध्ये मोडणारा संप्रदाय आहे. समर्थ संप्रदाय स्वरूप वर्गात मोडतो. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रातील सर्व संप्रदायांमध्ये वारकरी हा सर्वात प्रमुख संप्रदाय राहिला, म्हणूनच त्याला महाराष्ट्राची सत्वधारा असा गौरव प्राप्त झाला. महाराष्ट्रात या काळात अनेक संप्रदाय होते, पण त्यात वाद नव्हता, तर एक सुसंवाद होता. डॉक्टर राची ढेरे म्हणतात, हिंदू धर्माचा मूलतः व्यापक व समन्वयी दृष्टिकोन या सर्व संप्रदायात कमी अधिक प्रमाणात रुजलेला दिसतो. या सांप्रदायिक समन्वयाचे रहस्य मराठी संतांच्या शुद्ध विवेकनिष्ठेत आहे. वारकरी संप्रदायाची कामगिरी पाहता वारकरी संप्रदायाचे योगदान, सामाजिक फलश्रुती काय हा प्रश्न विशेष महत्त्वाचा आहे. वारकरी संप्रदायाच्या योगदानातील ठळक मुद्दे जाणवतात ते असे. सर्वप्रथम वारकरी संप्रदायाचे मुख्य कार्य पारमार्थिक क्षेत्रातील असून त्याचे सामाजिक व वाङ्मयीन कार्य आनुषंगिक स्वरूपाचे आहे. हे लक्षात घेऊन आपण त्याच्या योगदानाचा विचार केला पाहिजे. वारकरी संप्रदायाने वेद मांडले, पण त्यातील उणिवा सोडून, म्हणून वेदाऐवजी 4 वर्णांना मुक्त प्रवेश अशा भगवद्गीतेवर ज्ञानदेवांनी लोकभाषेत भाष्यग्रंथ लिहिला. पारमार्थिक समता निर्माण केली.
जन्म, विद्या आणि धन इत्यादी बाह्य गोष्टींमुळे येणारा न्यूनगंड वारकरी संतांनी दूर केला व मनुष्य कितीही हीन दशेत असला तरी त्याला भक्तीचा अधिकार आहे हे प्रत्यक्ष आचाराने सिद्ध करून दाखविले. दासी जनीचा संत जनाबाईंपर्यंतचा झालेला व्यक्तिविकास त्याचे ढळढळीत उदाहरण आहे. कर्मकांड, योग, यागविधी यांना दूर सारून सर्वजण सुलभ नामभक्तीला आणि नीतिमूल्याधिष्ठित आचाराला वारकरी संतांनी प्रस्थापित केले. तळागाळातील वेदवंचित समाज बांधवांना भक्तिप्रेमाने जवळ करीत त्यांना नाममंत्र देऊन आत्मविश्वासाने पारमार्थिक विकासाच्या मार्गात आणले. स्त्री शूद्राधिकांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. वारकरी संतांचे कार्य पारमार्थिक असले तरी त्यांचे वाङ्मयीन कार्य अभूतपूर्व व अपूर्व स्वरूपाचे आहे. ते तत्कालीन नसून सर्वकालिक आहे. ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा हे आता केवळ वारकऱ्यांचेच नव्हे तर युनेस्को प्रचारामुळे अवघ्या मानवजातीचे ग्रंथ ठरले आहेत. वारकरी संप्रदायाने केलेल्या लोकजागरणामुळेच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला पोषक व प्रेरक पार्श्वभूमी तयार झाली असे सांगून न्यायमूर्ती रानडे यांनी संतांचे कार्य सर्वांच्या लक्षात आणून दिले. मराठी भाषा, मराठी संस्कृती यामध्ये वारकरी संप्रदायाचे योगदान अनन्यसाधारण आहे. म्हणूनच राजाराम शास्त्री भागवत, इरावती कर्वे यांनी वारकरी संप्रदायाला महाराष्ट्राची सत्वधारा म्हणून सार्थपणे गौरविलेले आहे. वारकरी संतांच्या लोकोत्तर कार्याचा परिचय करून देताना डॉक्टर मुकुंद दातार म्हणतात, संत ज्ञानदेवांनी आपणास स्नेहधर्म शिकविला, संत एकनाथांनी लोकधर्म शिकविला, तर श्री तुकारामांनी विश्वधर्म शिकविला. वारकरी संप्रदाय आपणास नेहमीच समतेचा, ममतेचा आणि एकतेचा संदेश देणारा आहे.